नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। निमित्त आहे एका नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाच्या भव्य दिव्य अशा ट्रेलर लॉन्च सोहळ्याचं। तुम्हाला लक्षात आलं असेल मी कोणत्या चित्रपटाबद्दल बोलणार आहे। पुन्हा शिवाजी राजे भोसले हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे 31 ऑक्टोबर 2025 ला आणि नुकताच त्याचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला। तुम्ही मागे आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्स वरती बघितलं असेल, आपण टीझर रिव्ह्यू पण केलेला होता। पहिली झलक जी दाखवली त्याबद्दल आपण बोललो होतो आणि आता ट्रेलर लॉन्च सोहळा जो झाला आणि ट्रेलर जो रिलीज झाला, कमाल झालेला आहे ट्रेलर। मुख्य म्हणजे कसं आहे, आपल्या सर्वांच्या मनातलं आदराचं स्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आपलं प्रेरणास्थान, आपलं स्फूर्तीस्थान। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। सध्याच्या काळामध्ये आपल्या प्रत्येकाला आपला स्वाभिमान जागवण्याची गरज आहे, कारण महाराष्ट्रातल्या समस्या वेगळ्या आहेत। प्रामुख्यानं शेतकऱ्यांची जी समस्या आहे ना, ती फार महत्वाची आहे। ट्रेलरमध्येच तुम्हाला पाहायला मिळतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न कशा पद्धतीने मांडलेला आहे। आणि मग त्यावेळेला चित्रपटाचा नायक हा स्वाभिमान जागृत करण्यासाठी येतो आणि ज्या वेळेला आपण त्या संवादामध्ये शिवाजी शहाजी भोसले असं नाव ऐकतो, तेव्हा निश्चितपणे हा संवाद जेव्हा थिएटरमध्ये बघायला मिळेल त्यावेळेला निश्चितच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होणार। हर हर महादेवची जी गर्जना आहे त्यातनं आपल्या मनातली देशभक्ती ही जागृत होणार। आणि बघा ना, सध्या मुंबईत काय अवस्था आहे कामगारांची, किंवा महाराष्ट्रात काय अवस्था आहे शेतकऱ्यांची, आणि त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, त्यांच्या अन्यायाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणीतरी ती स्फूर्ती जागृत करण्याची गरज आहे। हे सगळं त्या ट्रेलर मधून बघायला मिळतं। सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत आहे आणि या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अर्थातच आहे महेश मांजरेकर यांचं। चित्रपटामध्ये खूप ऍक्शन सिक्वेन्स आहेत जे आपल्याला ट्रेलर मध्ये बघायला मिळतात आणि जे आपली उत्सुकता वाढवतात। आणि मुख्य म्हणजे या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार भार्गव जगताप आणि त्रिशा ठोसर यांच्या देखील भूमिका आहेत। आणि ट्रेलरच्या शेवटी जे वाक्य आहे ना, छोट्या मुलीच्या तोंडी आलेलं ते वाक्य शेतकऱ्यांच्या संदर्भातलं, ते आपल्याला विचार करायला लावतं। त्याचप्रमाणे संवाद हे अतिशय उत्कृष्ट दिसतात। ट्रेलरवरून आपल्याला कल्पना येते की हुतात्मा चौकाचा जो उल्लेख आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, त्या चळवळीमध्ये 105 जणांनी केलेलं बलिदान आणि आज त्या बलिदानाची जाणीव किती लोकांना आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ तो इतिहास किती जणांना माहिती आहे, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होणार आहेत ज्यावेळेला आपण हा चित्रपट बघू असं वाटतंय आपल्याला ट्रेलर बघून। त्यामुळे नक्कीच आपण हा चित्रपट बघायला हवा। पुन्हा शिवाजी राजे भोसले, उत्सुकता आहे। ट्रेलर कमाल झालेला आहे आणि संगीत सुद्धा जे आहे ना ते पूरक आहे। बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा छान वाटतंय आणि आपल्याला खरोखरच उत्सुकता आहे की कशा पद्धतीनं हा चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तुम्हाला हा ट्रेलरचा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा।